हे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं हिंग, अर्धा चमचा उडदाची डाळ आणि मेथीचे, कढीपत्ता आणि ही एक मोठी कैरी, एक गच्च दाबून कैरीचा खीस. ही कैरी आपली परतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची, हळद पावडर, आल्या मिरच्याची पेस्ट, थोडीशी साखर, आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊया. दोन बटाट्याचा खीस, हे थोडं गॅस बारीक करूया. लसणाची चटणी हे आता आपण मिक्स करून घेऊया. आता कैरीचा सीजन आहे. आपलं साधं खोबरं टाकलं तरी चालेल. थोडासा चाट मसाला. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. 2 वाटी बेसन पीठ आहे. त्याच्यात अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. मोहन करता थोडंसं तेल, थोडं थोडं करून पाणी टाकूया. हे सर्व आपण मिक्स करूया. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. एकखट्टी पाणी घ्यायचं नाही आहे. त्यामध्ये अजून थोडं पाणी लागणार आहे. हे आपलं आता घोळ तयार झालेला आहे. अजून 2 चमचे पाणी लागणार आहे. ब्रेडला आपण सर्व ब्रेडला अगोदर बटर लावून घेऊया. आता ह्याच्यावर आपण ग्रीन कोथिंबीरची चटणी लावून घेऊ. लसणाची चटणी लावून घेऊ. आपल्याला तिखट नको असेल तुम्ही लसणाची चटणी नाही लावली तरी चालेल. तर आपण हे केलेलं कैरीचं बटाट्याचं सारण ठेवून घेऊ. एकावर एक ठेवूया. असे आपण 1-2 करून घेऊया. तूप लावून घेऊ. टोस्टरमध्ये भाजायला ठेवू. आपण नुसतं असं थोडंसं बेसन लावून घट्ट ठेवलेलं आहे ते हे आता आपण तळून घेऊ.
उलटून घेतलेलं आहे. आपण काढून घेऊया. हे आपले कैरीचे सँडविच तयार झालेले आहेत. कॉलेज वडा आणि सँडविच. तर करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करून पहा. हे सँडविच नवीन आहे, आता कैऱ्या भरपूर बाजारात भेटत आहेत, तर कैरीचं ते करून पहा. ज्यांना बटाटे खायचे नाही त्यांनी ब्रेडच हे करून जरी वडे केले, कैरीच्या ह्याच्यात टाकले तरी चालेल, केळामध्ये टाकले तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही बटाटा नाही टाकला आणि बाकीचं टाकलं तरी चालेल. नक्की करून पहा.